नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनी, सर्व माझे एआय फिल्म मेकर्स मित्र-मैत्रिणी यांचं सर्वप्रथम आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. काल आपण 5 in 1 टूल फेस्ट ही जी काही नवीन संकल्पना आपण तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे, आखलेली आहे त्याबद्दल आपण थोडासा त्याचा परामर्श घेतला, परिचय पाहिला. त्यानंतर आपण हे जे 5 गोष्टी आहेत त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, शिकलेलो आहोत. आज आपण बियॉन्ड या ठिकाणी व्हिडिओ अँड पोस्टर्स, इमेजेस, जनरेशन याच्या पलीकडच्या ई साहित्य विश्वामध्ये या ठिकाणी डोकावणार आहोत. कारण ई साहित्य निर्मिती ही जी आहे त्याला एक व्यापक स्वरूप आहे. जेवढं साहित्याला आहे तेवढाच या ठिकाणी ई साहित्याला सुद्धा आहे. तर इमेजेस अँड व्हिडिओ जनरेशन हे जे एआय ना आपण सध्याच्या दिवसामध्ये बनवत होतो, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल हे आपण मोबाईलवरती सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी मोबाईलवरती आपल्याला काय करता येणार आहे. परंतु त्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला अनेक विविध अशा स्पर्धेंची रेलचेल या ठिकाणी आहे. एआय शॉर्ट फिल्म मेकिंग असेल, एआय व्हिडिओ मेकिंग असेल किंवा एआय या ठिकाणी आपले जे छोटे मोठे व्हिडिओ असतात त्या प्रकारच्या विविध अशा स्पर्धा तुमच्या समोर आणल्या जाणार आहेत. आणि त्यासाठी या ठिकाणी आपल्याला जी सगळ्यात जास्त गरजेची लागते ती म्हणजे या ठिकाणी कॅरेक्टर कन्सिस्टन्सी. त्या कॅरेक्टर कन्सिस्टन्सी बद्दल आपण काय करू शकतो हे या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहणार आहोत. तुमच्या समोर पण पीएनजी ट्रीचे यामध्ये किती व्यापकता आहे, यामध्ये काय काय करू शकता, यामध्ये फ्री पीएनजी इमेजेस तुम्ही अनलिमिटेड प्रमाणात डाउनलोड करू शकता वगैरे वगैरे. हे आपण काल पाहिलेले आहेत. 30 करोडपेक्षा जास्त या ठिकाणी ग्राफिक रिसोर्सेस पीएनजी ट्रीवर आहे. सुनो एआय मधील काही नवीन अपडेट्स या ठिकाणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बरेच जण या ठिकाणी काल प्रवेश घेतलेले गीत निर्मिती वगैरे करत आहेत छान छान. आणि या ठिकाणी 4 जीबी प्लस मधील जी डेप्थ आहे आणि त्यातील जी काही नाविन्यपूर्णता आहे ती सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अगोदर आपण 4 जीबी प्लस मध्ये जे काही अपडेट्स आहेत किंवा जे यामध्ये याचं जे बघा, आता जे आज आज आपण जे शिकणार आहोत त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत की जे काही तुमच्या समोर वाढलं जात आहे. चल मी माईक लावून घेतो. हे बघा, जे काही आपल्या समोर वाढलेलं आहे, जे काही आपल्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे, त्याचा जर तुम्ही पोटेन्शियल, त्याचं जे पोटेन्शियल आहे त्या टूल्सचं, त्या पूर्ण पोटेन्शियलने जर तुम्ही वापरलं, त्याचा जर वापर केला तर नक्कीच जे आहे तुमच्या हातून एक अद्वितीय एकमेव अशा प्रकारची निर्मिती घडणार आहे. आणि त्या निर्मितीची जी काही फळं आहेत या ठिकाणी, त्याचे जे काही लाभ आहेत ते तुमचे विद्यार्थी असतील, तुमचे दर्शक असतील, इव्हन तुमच्या कुटुंबापासून समाजापर्यंत, अगदी देशापर्यंत, विश्वापर्यंत याची प्रचिती याची जी काही आहे लाभ त्याला होऊ शकतो. काही ज्यांना होतोय त्यांना या ठिकाणी तुम्ही तो लाभ दिला पाहिजे आणि कृतार्थ झालं पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा तो मिळला पाहिजे. हे सगळ्या या गोष्टी खूप फायद्याच्या होणार आहेत हे लक्षात ठेवून सकारात्मक मानसिकतेने, पॉझिटिव्ह माइंडसेटने जर तुम्ही बसला, पूर्ण पोटेन्शियल जर त्याचा वापरलं तर नक्कीच याचा तुम्हाला लाभ होणार आहे. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपण वंदे मातरम 31 जुलै पर्यंत त्याची स्पर्धा आणि खूप छान प्रकारची बघा या ठिकाणी स्पर्धेमधून सहभागी होऊन, एकच मिनिट मी सगळ्यांना म्यूट करतो म्हणजे प्रॉब्लेम नको होता. स्पर्धेमधून सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी आपण कोणताही निकष किंवा फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहत असतो. आणि त्या पद्धतीनं जर आपण करत राहिलो तर नक्कीच जे आहे एक माणूस म्हणून जी उन्नती आपली होणार आहे ती मात्र या ठिकाणी तुमच्याही नकळत घडणार आहे, अप्रत्यक्षरित्या घडणार आहे. तर त्याला आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. बघा, या ठिकाणी वंदे मातरम साठी एक नवीन सायलेंट म्युझिकल साठी मी या ठिकाणी शॉर्ट फिल्म साठी गेलेलो होतो. परंतु बघा, त्या ठिकाणी जे कॅरेक्टर्स आहेत त्याला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 2च कॅरेक्टर पाहिजे. कोणत्या प्रकारचा व्हॉइस ओव्हर नको आहे आणि टेक्स्टिंग नको आहे आणि फक्त एकच लोकेशन पाहिजे. हे सगळं त्यांना मला दिल्यानंतर शेवटी जाता 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 त्या ठिकाणी मला एक शेवटची एक खूप छानपैकी एक स्टोरी मी तयार करून घेतलेली आहे 12 सीन्सची. आणि ती मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. बघा, शॉर्ट मध्ये सुद्धा त्याला सांगितलेलं आहे की हे बघा, कंटिन्युटी कशी करणार आहे ते वगैरे बघणार आहे. रात्रीची वेळ आहे, एअरपोर्टचं लॉन्च आहे, म्हणजे या ठिकाणी जी काही वेटिंग रूम असतं ते आहे. आरव आणि मीरा हे 2च या ठिकाणी कॅरेक्टर्स आहेत. मीरा ही जी आहे ती भारत मातेच्या प्रतिकात्मक स्वरूपात आहे आणि आरव
तर आता त्याच्या अगोदर एक मी सायमल्टेनियसली पॅरलल अजून एका स्टोरीवर माझं काम चालू आहे. पहिली चिंगारी याच्यावरती, म्हणजे पहिलं पहिलं शहीद जर कोणी असतील, पहिले शहीद व्यक्तिमत्व किंवा पहिल्यांदा जो काही लढा 1857चा या ठिकाणी झाला, त्याच्या अगोदर म्हणजे त्या लढ्याला जी आहे ज्यांनी या ठिकाणी प्रेरणा दिली, ज्यांच्या बलिदानानं या ठिकाणी आपण म्हणूया ते होते मंगल पांडे. मग पहिली चिंगारी नावाचा एक या ठिकाणी मला चालू आहे. तर यामध्ये कॅरेक्टर कन्सिस्टन्सीसाठी मला मी जे हे आपण जे कॅरेक्टर शीट हे जे ट्रेडिशनल आणि बरेच जण वापरतात, त्या नियमाला फाटा फोडून या ठिकाणी आपण एक नवीन संकल्पना शोधून काढलेली आहे. आणि तुम्हाला त्या कॅरेक्टर म्हणजे जे काही तुम्ही बनवणार आहात एआय ने, त्यासाठी अगोदर इमेज जनरेशन मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जो झूम आहे, झूम त्यानंतर मीडियम शॉट आणि त्यानंतर जे आहे हेड टू टो शॉट, हा मीडियम शॉट आहे. आणि त्याच्यानंतर हे तर होते याच्यामधलं, पण त्याच्यानंतर जे आहे अशा प्रकारच्या याच्यामध्ये आता एका बाजूला हे गोल्डन स्ट्रिप्स नव्हते, पण गोल्डन स्ट्रिप बसवून घेतले. ओके, हा झूम मधला आहे, हा मीडियम शॉट आहे वेस्ट पर्यंत कमरेपर्यंत, आणि या ठिकाणी आहे हा हेड टू टो आहे. ठीक आहे. तर आता मी काय केलेलं आहे, ही संकल्पना शोधून काढलेली आहे, तुमच्या समोर मी मांडतोय. अगोदर त्यांच्या जे घरातला वेश होता किंवा जो पेहराव आहे त्यांच्या युनिफॉर्म शिवाय, त्याच्यामध्ये मी 3 या ठिकाणी इमेजेस अगोदर तयार केलेले आहेत. बघा, कॅरेक्टरला आपण तयार केल्यानंतर सीन मधलं कॅरेक्टर त्याला देतो, पण तसं न देता तुम्हाला 2 बदल या ठिकाणी करायचे आहेत. जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी झूम करता येईल त्यामध्ये फेस, डोळे वगैरे त्याचे जे काही फेशियल फीचर्स आहेत ते दिसले पाहिजेत, म्हणजे जेणेकरून एआय चुकणार नाही. या ठिकाणी अशा प्रकारचा एक फॉर्म्युला आपण काढलेला आहे. आणि आपलं स्वतःचं कॅरेक्टर शीट आपण जनरेट करायचं आहे. ते जे त्या पद्धतीनं आडवं उभं राहा, डाव्या बाजूला उभं राहा, उजव्या बाजूला उभं राहा, वरून उभं राहा, खालून उभं राहा, तर अशा प्रकारचं कॅरेक्टर शीट न तयार करता 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. फेस, बॉडी फीचर्स, त्याचे क्लोथिंग काय असणार आहेत, किंवा पादत्राणं काय असणार आहेत, या सगळ्या या ठिकाणी, किंवा त्याच्या बिलॉंगिंग काय असणार आहेत, बॅकग्राऊंड किंवा ओव्हरऑल लुक कसा असणार आहे, त्यासाठी एक आपल्याला वाईड अँगल शॉट लागेल. हा वाईड अँगल शॉट आहे. त्यानंतर हा मीडियम शॉट आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो झूम आहे, फेसचा झूम. त्याच पद्धतीनं दुसऱ्या त्यांच्या अवतारातील या ठिकाणी आपण काय बनवलेला अगोदर एक झूम बनवलेला आहे. आणि हा झूमचा फेस दिल्यामुळं त्यानंतर बॉडी, त्याची अंगकाठी कशी असणार आहे, ध्येय यष्टी कशी असणार आहे, त्यांचा पेहराव कसा असणार आहे, त्यांचा जे काही पागोट असेल किंवा टर्बन वगैरे जे डोक्यावर असतं किंवा वेगवेगळे वस्त्र असतील, ओव्हरऑल अशा प्रकारचं आपल्याला त्यांना फीड करायचं आहे. आणि ओव्हरऑल मग हेड टू टो, म्हणजे अगदी पायाच्या या ठिकाणी अंगठ्यापासून तर डोक्याच्या म्हणजे आपण म्हणूया वर शिखापर्यंत नखशिखांत अशा प्रकारचं एक आपल्याला लुक्स त्यांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. म्हणजे जेणेकरून आता याला जर खालचं कसं आहे तर समजलं नाही, ओके, आपल्याला जर व्यवस्थित वाटलं तरच त्याला कंटिन्यू करणार आहोत आपण. आणि फायनल इमेज आपल्याला या ठिकाणी हे बरोबर दिसत आहे. त्याची गमबूट्स आहेत वगैरे, हे जे काय पॅन्ट्स आणि हे वरचं फेरा वगैरे हे सगळं सम प्रमाणात आणि त्या काळात आपल्याला घेऊन जात आहे. आणि बंदुकीशी निगडीत त्यांचं होतं या ठिकाणी लढा, किंवा तो कारतूस वगैरे जे होती त्याला आपल्याला माहितीच आहे इतिहास. ओके, त्यांनी कशा पद्धतीने डिवाइड अँड रूल वगैरे केलं. त्या डिवाइड अँड रूल हे इंग्रजांच्या प्रथेला सगळ्यात अगोदर ज्यांनी फोडून काढलं ते मंगल पांडे. मग आता अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्यांचा 3 मिनिटाची जर शॉर्ट फिल्म असेल तुमची, तर त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं जे आहे कॅरेक्टर कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता मी एक तुम्हाला दाखवलं की मी काय तयार केलेलं होतं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी अशा प्रकारची कॅरेक्टर कन्सिस्टन्सी चॅट जीपीटी प्लस मध्ये नवीन जो चेंज आलाय तो मला तुम्हाला दाखवायला खूप आवडेल, की तो 8 इमेजेस 9 इमेजेस एकत्रित आपल्याला सेपरेट तयार करून देऊ शकतो. ओके, अगोदर तो देत नव्हता परंतु तो आता देऊ शकतोय. आता हे तर 3 बनवलेले आहेत फक्त. आता स्टोरीकडे येऊया आपण. आता सपोज माझ्याकडे एक स्टोरी आहे अँड दॅट स्टोरी आपण त्याला भला मोठा प्रॉम्प्ट देऊन या ठिकाणी एक स्टोरी बनवलेली आहे. 2च कॅरेक्टर आणि एकच लोकेशन, आणि त्या स्टोरीचं नाव आहे द सॉइल इन द सुटकेस. ओके, आता बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही द सॉइल इन द सुटकेस. तर सुटकेस मधली माती, सॉइल, अशा प्रकारचं एक ते शॉर्ट फिल्म आहे. तर या ठिकाणी बघा एक डिपार्चर, एक आरव असतो, तो आरव बोलू लागतो की आज मी सगळं काही पाठीमागं सोडून देणार आहे. नवीन देश, नवीन जीवन, पाठीमागं बघायचंच नाही. या देशानं मला काय दिलं, हा देश असा, हा देश तसा, भ्रष्टाचार आहे, संधी नाही, वाव नाही, काय नाही, असं
असं तो बोलत असतो, बरोबर आहे. आता फेशियल रिॲक्शन्स या ठिकाणी मी ऍड केलेले आहेत. नाव दिस इज द न्यू अपडेट इन द प्रॉम्प्टिंग. जर तुम्ही फेशियल रिॲक्शन्स जर दिल्या, ओके, तर तो तो जो काही देखावा आहे तो मात्र एकदम 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 प्रोफेशनल वाटणार आहे. बऱ्याच जणांना वाटतं की एआय जसं आता मानवी भावनांचा जर तुम्ही प्रॉम्प्ट तिथं दिला तर तो देत आहे, करत आहे. प्रॉम्प्ट मध्ये आपण युजली काय देत होतो अगोदर? व्हिज्युअल्स. फक्त व्हिज्युअल्स देत होतो की असं आहे, पाठीमागं पुढं, व्हीएफएक्स, एसएफएक्स. बट व्हॉट अबाउट रिॲक्शन्स? ओके, वी वेर नॉट गिव्हिंग रिॲक्शन्स आणि फेशियल एक्सप्रेशन्स. तर दोन एक्सप्रेशनचे इनपुट जर आपण दिले व्यवस्थितपणे, की आरवचं एक्सप्रेशन प्रत्येक याच्यामध्ये फेशियल रिॲक्शन त्याला टाक म्हटलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यानं आपल्याला दिलेलं आहे. मग आता आरव गिव्स अ स्मॉल कंट्रोल्ड स्माइल द्यायला पाहिजे. ओव्हर नकोय. मीराज आईज रिमेन फिक्स्ड ऑन हिम, नॉट जजिंग बट बाय ऑब्झर्विंग. ओके, त्याला जज करणं की हा किती वाईट आहे, आपल्या देशाला सोडून जातोय असं बोलतोय, भला बुरं बोलतोय वगैरे, असं त्या काय त्याला जज करत नाही ती, पण फक्त जस्ट एक सायलेंटली ऑब्झर्व करत असते. आता बघा त्याची सुटकेस असते, त्या मीराची सुद्धा सुटकेस असते, त्या मीराच्या सुटकेस मधून काहीतरी पडतं, माती पडते. लो अँगल क्लोजअप आहे बघायला, की कॅमेरा अँगल सुद्धा सांगायचं त्याला, आणि त्याच्यातून माती वगैरे पडते. मग आरवचा डायलॉग असतो, एक्सक्यूज मी, समथिंग इज फॉलिंग फ्रॉम युअर सुटकेस. मग मीरा सॉफ्टली म्हणते, येस, अ लिटल अर्थ, छोटीशी माती आहे. फेशियल रिएक्शन्स, आरव लुक्स कन्फ्युज्ड, स्लाइटली अम्युज्ड. मीराज फेस रिमेन्स कंपोज्ड अँड ऑलमोस्ट सॅक्रिड. सॅक्रिड एकदम पवित्र मुद्रा आहे आणि कंपोज आहे एकदम, असं जास्त असा ओव्हर एक्सप्रेशन, ओव्हर ऍक्टिंग नाही. ओके, आरव लुक्स कन्फ्युज अँड स्लाइटली अम्युज. स्लाइटली हा वरती महत्वाचा आहे. ओ, असं नको जास्त. ओके, तर स्लाइटली जे होतं तर तेच बघणं लोक पसंत करतात. या ठिकाणी बघा आता एस एफ एक्स वगैरे थोडंसं घेतलेलं आहे. बाकीचं द स्ट्रेंज लगेज. मग आता तू सॉइल कॅरी करत आहे एअरपोर्ट मध्ये? ओके, मीरा म्हणते, सम पीपल कॅरी वॉट दे नीड. काही लोक कॅरी ते करतात की ज्यांना त्याची गरज आहे. सम कॅरी वॉट दे कॅनॉट लिव्ह. ओके, अशा प्रकारचं फेशियल रिॲक्शन सुद्धा यामध्ये सुद्धा आलेले आहेत. फ्युचर पॅक्ट वगैरे वगैरे. रेन, मग आता पाऊस पडतो, त्याच्यानंतर सुटकेस ओपन होते पूर्णपणे. तो पाहतो की फक्त मातीच आहे, म्हणजे या ठिकाणी सॉइलच आहे. आणि तो त्याला विचारू लागतो की काय आहे. मग तो की जी मीरा आहे ती म्हणते, या ठिकाणी माझा जो मुलगा आहे, म्हणजे ते, आणि दुसरं सुद्धा काही साहित्य सापडतात ना तिला, अशा प्रकारचे जे काही मिलिटरीतले साहित्य ते सापडतात. तर ते म्हणते, तुझा हसबंड कोण होता? म्हणजे तुझा हसबंड मिलिटरीमध्ये होता का? नाही नाही, माझा मुलगा होता. मिलिटरीमध्ये होता का तो? नाही नाही, तो फार्मर होता, शेतकरी येतो. मग शेती करून आपले रोजचे व्यवसाय करून सुद्धा आपला रोजचा जो काही आपण शिरस्ता आहे आपला तो करून सुद्धा, इव्हन घरातली कामं करताना सुद्धा आपण वंदे मातरम जगू शकतो, किंवा देशाची सेवा या ठिकाणी राष्ट्रसेवा करू शकतो. शब्द जड आहेत, अनाकलनीय आहेत आणि पसंत नसणारे जरी असले बऱ्याच जणांना या ठिकाणी, परंतु शॉर्ट फिल्मच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारचे या ठिकाणी आपली मानसिकता तयार करून आपल्याला बसायचं आहे. ठीक आहे. मग टू द सॉइल, टू हिज मदर वगैरे वगैरे. मग आता हे सगळं होणार आहे. आता मला तुम्हाला सांगायचं की ऑल अबाउट हे सगळं जे घडतंय शेवटी, मग क्लायमॅक्स सुद्धा आहे. तुम्हाला मी शेवटी जे उद्या परवा तुम्ही बघणारच आहात पूर्ण शॉर्ट फिल्म, त्यावेळेस तुम्ही बघू शकता. आता मला या ठिकाणी तुम्हाला आपल्या पाठाशी निगडीत असतील किंवा तुमच्या रोजचा जो काही तुम्ही व्हिडिओ आवडता निवडलेला आहे, तुमचा विषय जो काही असेल त्या विषयाशी निगडीत असतील तर पात्र तर असणारच आहेत, किंवा वेगवेगळे मला नवीन अपडेट्स ओपन आर्ट मध्ये सुद्धा सांगायचे आहेत की कार्टूनिंग तुम्ही करणार असाल तर त्यामध्येही नवीन अपडेट्स आलेले आहेत. तर त्या सगळ्या अपडेट्सचा, नवीन फीचर्सचा वापर करण्यासाठी आपण सगळी ही योजना तुमच्यासाठी आखलेली आहे. आता लक्ष द्या, या ठिकाणी मी चक्क काय करणार आहे, आरव आणि मीराचं या ठिकाणी अगोदर मी 6 इमेजेस बनवून घेणार आहे. 3 झूम मधले, विदाऊट लोकेशन मधले नाहीत. लोकेशन मधले म्हणजे काय, ते एअरपोर्ट मधले बसलेले आहेत, एकमेकांशी बोलत आहेत वगैरे, तसलं नको आहे. ते वाईड अँगल शॉट वगैरे नको आहे. फक्त आपल्याला त्यांचं नाक, डोळे, फेस एकदम जवळून त्यांचा ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं आहे, तयार करून घ्यायचं आहे. ओके, आणि प्रत्येक सीनला आपण 1 किंवा 2 इमेजेस नाही तर 8 इमेजेस बनवणार आहोत. 8. कारण तुम्हाला सांगतो काय आहे, 8 इमेजेस बनू शकतात एकाच याच्यामध्ये आणि लवकर बनू शकतात. त्यामुळं अपडेट्स महत्वाचे आहेत. या ठिकाणी बघा आता हे जे आहेत, या ठिकाणी बघा इथे काय आहे, द एअरपोर्ट लॉन्च इज ऑलमोस्ट एम्प्टी. अगोदर एम्प्टी दाखवावं लागेल. मग आरव जवळ बसलेला दाखवावं लागेल एका इमेजमध्ये. एका इमेजमध्ये मीरा आहे दाखवावं लागेल.
ओके, एका इमेज मध्ये या ठिकाणी ते असं असं म्हणजे जे काही आहे त्यांचं संभाषण चालू झालेलं आहे. 8 ते 9 इमेजेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि टेक्स्ट विथ रेफरन्स कधी बनवायचं, हे दोन मी तुम्हाला सिक्रेट्स ट्रिक्स सांगत आहे, ट्रिक्स आणि टेक्निक्स सांगत आहे. बघा, 3 टेक्निक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या 3 टेक्निक्स परत रिवाइज करतो. पहिली टेक्निक पहिली टेक्निक ऐकून घ्या, लक्ष द्यायचं. पहिली टेक्निक आहे की कोणत्याही पात्राचे 3 इमेजेस बनवा. एक क्लोजअप, एक मीडियम शॉट आणि एक हेड टू टो. मग तुमचा चेहरा त्यांचा चेहरा बिघडणार नाही, डिस्टॉर्ट होणार नाही, वेगवेगळा होणार नाही किंवा तुम्हाला पाहिजे तसा होणार आहे. हे सगळं 3 न होणार आहे. बरोबर आहे. एक कोणकोणते शॉट, आता पहिलं सूत्र काय आहे? पात्रांचे 3 इमेजेस बनवायचे. कोणकोणत्या लेवलचे बनवायचे सांगा लवकर. CMW. CMW म्हणजे काय? माईक चालू करून सांगा लवकर कुणीतरी. माईक चालू करण्याची परमिशन देतो. काय CMW म्हणजे काय आहे? हो, लक्ष द्या. इकडं इकडं तिकडं बघून नाही रेकॉर्डिंग मिळणार आहे, किंवा आता सध्या इकडं माझं दुसरं काम चालू आहे महत्वाचं, असं नका करू. अटेंड केलेलं आहे तर इकडे लक्ष द्या आणि सक्रिय सहभाग नोंदवा. बोलत राहा, इंटरॅक्ट करत राहा. ओ माझ्या प्रिय प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींनो, काय कोणकोणते शॉर्ट्स घ्यायचे आपल्याला सांगा लवकर. माय वाईड गॉड. मीडियम हा, क्लोजअप, पहिला क्लोजअप, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर वाईड अँगल. ओके, हे 3 घ्यायचे. आता हे पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र काय आहे सांगतो मी तुम्हाला. दुसरं सूत्र आहे की तुम्हाला जे काही सीन्स तुम्ही तयार केलेले असेल, 2, 4, 5, 6, 6, 12 काय असेल ते, त्या प्रत्येक सीनच्या 9 इमेजेस बनवायचे. करायचं नाही, आयु करायचं नाही, उद्या बघू म्हणायचं नाही, चालतं हो काही नाही केलं तरी असं म्हणायचं नाही, करायचं. 8 ते 9 इमेजेस बनवायचे. त्या सीन्सच्या गरजा सगळ्या पूर्ण करायच्या, भागवायच्या, म्हणजे तुम्हालाच टेन्शन येणार नाही आणि एआय सुद्धा येणार नाही. त्यात सगळं बसवायला बघतो आपण. त्याला कमी माहिती देऊन, कमी फीड करून. यू आर क्रिएटर आणि जनरेटर, आणि अगोदर टीचर होण्या अगोदर किंवा फिल्म मेकर होण्या अगोदर यू नीड टू बी व्हेरी गुड फीडर. फीड करता आलं पाहिजे. फीड करा, चांगलं फीड करा, सविस्तर, एकदम आपण म्हणूया ते इत्यंभूत, तपशीलवार आणि सविस्तर पद्धतीनं तुम्हाला ते देता आलं पाहिजे. या ठिकाणी बघा, आता सगळ्यात महत्वाचं आहे की दुसरं सूत्र जे आहे ते 8 ते 9 इमेजेस बनवायचे आहेत. ओके, आणि ते आता आपल्याला झालेले आहेत. ओके, हे 2 गोष्टी आहेत. आणि तिसरं आहे टेक्स्ट विथ रेफरन्स कधी बनवायचं. ओके, इमेजेस नाही बनवायचं, स्टार्ट आणि एंड फ्रेम नाही बनवायचं. जास्त करून आता काही काही याला गरज तशी लागते की 2, पण बऱ्याच वेळा 80% आपल्या निर्मितीमध्ये टेक्स्ट विथ रेफरन्सेस करायचे. रेफरन्स मध्ये रेफरन्स इमेजेस द्यायचे. आता मी काय करणार आहे, हा जो पहिला सीन आहे तो आहे तसा घेते बघा, इकडून इथपर्यंत मी घेणार आहे, किंवा त्याला माहितीच आहे पण तरी सुद्धा देतोय, सुरुवातीला देतोय फक्त. आता बघा या ठिकाणी हा हा इकडे या ठिकाणी मी टाकला, बरोबर आहे, पेस्ट केलं. आणि आता म्हणायचं आहे ऍज युज्युअल, आता अगोदर जर केलं असेल तर, नाहीतर नाही. अगोदर याचे 9 इमेजेस आपण बनवून घ्या, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय म्हणायचं माहितीये का? क्रिएट आरव अँड मिराज. ओके, क्लोजअप, मीडियम शॉट, टिल वेस्ट, टिल वेस्ट, WAIST, कमरेपर्यंत. ओके, अँड थर्ड वन इज वाइड अँगल शॉट, हेड टू टो. ओके, पण तो वाईड अँगल असा असला पाहिजे, शोईंग सेम फेशियल फीचर्स. ओके, हे बनवायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रॉम्प्टमध्ये सेम ठेव, कंटिन्युटी ठेव टाकण्याची गरज नाही. तुमचं स्वतःच सेल्फ क्रिएटेड कॅरेक्टर कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्या पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. आता बघा, हेड टू टो करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपल्याला काय करायचं आहे, सेम फेशियल फीचर्स. बरोबर आहे, हे अगोदर तयार करा म्हणायचं आहे. सो यू आर supposed to do, or you are supposed to create 6 images. Don't show their locations म्हणायचं आहे. लोकेशन्स. I want to create my own character sheet. आणि आता त्याला म्हणायचं आहे सो क्रिएट, कॅपिटल मध्ये म्हणून त्याला
सो क्रिएट, त्याला ऍक्च्युअल जे काम आहे त्याला कॅपिटल मध्ये द्यायचं, कंसात नाही द्यायचं. सो सो क्रिएट 6 सेपरेट व्हर्टिकल इमेजेस पाहिजेत आपल्याला बरं का, आडव्या नाही. कारण आडव्यामध्ये वाईड अँगल मध्ये फीचर्स नीट दिसत नाहीत. उभे व्हर्टिकल बनवायचे. व्हिडिओ आडवा बनवा, उभा बनवा, जसा बनवायचा तसं बनवा, चौकोनी बनवा, 1:1 वगैरे इंस्टाग्राम. परंतु बनवताना इमेजेस व्हर्टिकल पाहिजे, पूर्ण 9:16 रेशिओ. व्हर्टिकल इमेजेस इन 9:16 त्याला आपण असं म्हटलं. पहिल्यांदाच फक्त तसदी घ्यायची, ओके, प्रॉम्प्टिंग साठी. नंतर हळूहळू तुमचं काम सोपं होत जातं. आता बघा या ठिकाणी क्रिएट आरओआय, मिराज, क्लोजअप्स वगैरे हे ते सगळं झाले. आता मी 6 इमेजेस एकत्रित त्याला तयार करायचे आहेत, तर त्याला मी आता सेंड करतो. तर आता इथं आपल्याला हे क्लोजअप्स मिळणार आहेत, वाईड अँगल आणि मीडियम शॉट मिळणार आहे. हे मिळाल्यानंतर प्रत्येक सीनचे 9 इमेजेस बनवायचे, 9. प्रत्येक ऍक्शन, छोट्या छोट्या ऍक्शनचे एक इमेज बनवायची. आपण पहिली बनवतो फक्त, आणि शेवटची, आणि मध्ये काहीतरी तो घोटाळा करतो. त्यापेक्षा काय करायचं, आता 9 इमेजेस तो जास्तीत जास्त घेतो ना, ओके. सिडान्स असेल किंवा किलिंग असेल किंवा तुमचा या ठिकाणी 3 इमेजेस घेतो हा वाला जेमिनी वगैरे. आणि तुमचं हे जे आहे ग्राफ वगैरे त्याला ते सुद्धा रेफरन्स इमेज घेतो, तर त्याला सुद्धा जेवढं तो घेतो तेवढं द्यायचं, ओके. आणि त्या पद्धतीनं करायचं. आता बघा या ठिकाणी इथं हेच तयार होत असताना मी मोबाईलवरून जॉईन होतोय. मोबाईल मधील कॅनवा मधील नवीन तुम्हाला आवडणार आणि इंटरेस्टिंग, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही वाव असं म्हणाल, ओके. एक व्हिडिओ बनवणार आहे, 2च मिनिटात व्हिडिओ बनवून निघतो आपला. तर तुम्ही सगळेजण तयार आहात. हे बघा आता झाला, आता आरव झाला, हा मॉडर्न दिसतोय आपल्याला त्या पद्धतीनं. हा झाला बघा मीडियम. आता हे बघा 2, आता 2 त्यांना काय दिले, क्लोजअप दिले. आणि मिराशीच पाहिजे होती थोडीशी आपल्याला बघा, सात्विक चेहरा आणि थोडेसे केस जे आहेत तसे पांढरके थोडेसे आहेत, आणि त्याच्यानंतर थोडीशी त्वचेमध्ये थोडस रिंकल्स वगैरे आहेत, अँड वस्त्र खाकी. आता हे थोडस याचं प्रतीक असं आहे की ती भारत माता तर नाही, ओके, पण नंतर आपण त्याला खूप सुंदर असं दागदागिन्यानं आणि परत ते तिरंग्या कलरच्या साडीमध्ये वगैरे आपण दाखवलं असतं. बट इट इज सिम्बॉलिझम त्या प्रकारचा आपल्याला ते करायचं आहे. त्याच्यानंतर बघा हा झूम झाला, ठीक आहे. तर आता हे बघा वाईड अँगल, आता हे तो बनवतोय, बाकीचे आता चालूच आहे त्याचं काम. इथं बघा अशा पद्धतीने तर 3 डॉट्स जे डान्स करत आहेत, याचा अर्थ इट इज अंडर द प्रिपरेशन. ओके, सो नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स द मोबाईल. मोबाईल मध्ये सुद्धा बसल्या बसल्या तुम्हाला छान प्रकारे तुमच्या कोणत्याही इव्हेंटचा फोटो स्लाइड शो असेल, 6 ते 30 फोटोंचा त्या ठिकाणी उभा आडवा व्हिडिओ असा बनवता येतो, चौकोनी बनवता येतो. तर तो आपण या ठिकाणी शिकणार आहे नवीन अपडेट्स मधून, ओके. सो आर यू रेडी? या ठिकाणी बघा हा झाला झूम, हा झाला मीडियम शॉट, हे बघा हा मीडियम शॉट झाला, आणि हा झाला वाईड अँगल शॉट. इट्स गुड, ओके. त्याच्यानंतर हा झाला क्लोजअप, त्यानंतर हा झाला मीडियम शॉट, आणि दिस इज वन हिज हिअर. हे बघा किती त्यानं वरून नकशिकांत सात्विकता ठेवलेली आहे. दिसणं, असण्या, वागण्या, बोलण्यात सुद्धा सात्विकता असते, त्या पद्धतीनं त्यानं ते ठेवलेली आहे, ओके. याला थोडंसं मॉडर्न बट नॉट दॅट टॅकी आपण ज्याला म्हणतो त्या तशा पद्धतीनं नाहीये, ओके. तो स्टेबल, डिसेंट अँड प्रोफेशनल एट मॉडर्न, ओके. अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे, मिळालेलं आहे. सो नाव आपण एक 9 इमेजेस साठी जो काही वेळ लागणार आहे, त्या वेळेत या ठिकाणी आपण मोबाईलवरती निर्मिती बघूया. नाव त्याला सीन 1 आपण ऑलरेडी घेतलेला होता, त्याला आपण कॉपी करून घेतलेला होता, त्याला आपण पेस्ट केलेला आहे. नाव क्रिएट 9 इमेजेस. आता याला आडवे बनवायचे बरं का, कारण आपण व्हिडिओ आडवा बनवणार आहे युट्यूबसाठी किंवा स्पर्धेसाठी बनवणार किंवा जे काही असेल ते, ओके. नाव क्रिएट व्हर्टिकल बनवायचं, तर व्हर्टिकल तुम्ही व्हर्टिकल व्हिडिओ मध्ये व्हर्टिकल बनवायचं. तर माझा जो मी सॉन्ग गीत निर्मिती केलेली आहे ती पूर्ण व्हर्टिकल 4 मिनिटांचं सॉन्ग ती व्हर्टिकल बनवलेलं आहे, ओके. पण इथं आपल्याला हा आडवा बनवायचा. आता एक व्हिडिओ विषयाचा, एक व्हिडिओ वंदे मातरमचा, एक व्हिडिओ तुमच्या स्वतःचा पर्सनल स्लाइडचा, अशा प्रकारचे 3 धर्तीवर काम करायचं. एक एक दिवस असो, एक एक दिवस असो, किंवा एक एक आठवडा असो, एक एक आठवडा असो, किंवा एक एक महिना असो, एक एक महिना असो, जे काही तुमची फ्रिक्वेन्सी असेल त्या पद्धतीने. नाव एक पर्सनल स्लाइड शो साठी मी तुम्हाला नेणार आहे कॅनवाकडे. अगोदर याला आपण सेंड करूया, ठीक आहे. नाव क्रिएट 9 इमेजेस इन
16:9 ratio. Okay, for each action shown in this scene. Okay, remember these 9 images are pertinent, म्हणजे ते रिलेटेड आहेत. रिलेटेड त्याला तुम्हाला थोडस रिलेटेड टू धिस वन सिंगल सीन. एका सीनला 9 इमेजेस आपण दिलेले आहेत. ओके, शो एव्हरी डिटेल विदाउट डिस्टर्बिंग. फेशियल आता 3 आपण एकच कन्सिस्टन्सी म्हणतो, फेशियल कन्सिस्टन्सी म्हणतो, पण आपल्याला 3 कन्सिस्टन्सी द्यायचे. फेशियल कन्सिस्टन्सी, विदाउट डिस्टर्बन्सी, विदाउट डिस्टर्बिंग, लोकेशन कन्सिस्टन्सी, लोकेशन जी आहे ते सुद्धा पाहिजे तिथं, लोकेशन कन्सिस्टन्सी, अँड एक्सप्रेशन कॅन बी व्हेरीड. एक्सप्रेशन्स कॅन बी व्हेरीड, बदलू शकते, VARIED. ओके, बदलू शकते ऍज पर दी नीड ऑफ दी स्टोरी इन द सीन. पूर्ण स्टोरी नाही, इन दॅट पर्टिक्युलर सीन मधली स्टोरी. ओके, अँड देन हिट दी सेंड प्रॉम्प्ट बटन हिअर. अँड आता हे 9 इमेजेस एका नंतर एक तो बनवेल. आता बघा या ठिकाणी काय होत आहे, तो आपल्याला इथं सेपरेट इमेजेस बनवायचं द्यायचं राहिलं, बट वरच्यानुसार तो सेपरेटच बनवणार आहे. आपल्याला हे राईट क्लिक करून आपल्याला इथं काय करता येतं, हे बघा, राईट क्लिक करायचं, सेव्ह म्हणजे ऍज करायचं, आणि इथं बघा आपल्याला इथं न्यू हे बनवायचं, फोल्डर बनवायचं, द सॉइल इन द सुटकेस नावाचं या ठिकाणी जे आपण बनवत आहोत त्याला. ओके, सॉइल इन द सुटकेस. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला द्यायचं आहे न्यू फोल्डर, याच्यामध्ये बनवून ठेवूया आपण या ठिकाणी कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये मग पहिला वाला द्यायचा आहे तुम्हाला C1. त्या क्लोजअप 1 एक आहे, याला आपण सेव्ह करूया. त्यानंतर हा जो सेकंड वाला आहे या ठिकाणी त्याला देऊया आपण, दॅट इज मीडियम शॉट 1. त्यानंतर W वाला एक देऊया या ठिकाणी, सेव्ह इमेज ऍज. त्यानंतर याला देऊया आपण W1. ओके, वाईड अँगल शॉट. त्याच्यानंतर हा एक आहे बघा, त्याच्यानंतर आता सेव्ह इमेज ऍज करूया, याला इथं म्हणूया C2. ओके, क्लोजअप दुसरं पात्र, आणि त्या ठिकाणी हे सेव्ह इमेज ऍज. त्याच्यानंतर इथे देऊया आपण M2, म्हणजे मीडियम शॉट दुसऱ्या पात्राचं M2. ओके, मीडियम शॉट, आणि वाईड अँगल शॉट दुसऱ्या पात्राचं. त्यामुळे याला द्यायचं आहे या ठिकाणी W3. ठीक आहे, अशा प्रकार, सॉरी, W2. ओके, या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. तर आता इथे बघा 9 सेपरेट इमेजेस तो बनवून देणार आहे आपल्याला, 1 2 3 4 5. ओके, अँड त्याच्यानंतर आपण येऊयाच. नाव आय विल मिनिमाइज धिस अँड लेट मी जॉईन ऑन मोबाईल. सो आर यू ऑल रेडी? हॅलो, आवाज येत आहे का? येस. Recording in progress. येतोय का आवाज? आता येतोय आवाज? हो, येतोय सर. हा, मोबाईल वरून विदाउट एनी इको. होय सर. बर बर. आणि इथली स्क्रीन मी स्टॉप करतो. आणि आता बघा, एक मिनिट, आवाज येतोय का माझा? येतोय. ओके, हे बघा, आता मी शेअरिंग केलेली आहे, स्क्रीन शेअर करत आहे, आणि या ठिकाणी स्क्रीन शेअर झालेली आहे का बघा मला. नाही झाली शेअर. आता होईल. आता झाली का शेअर? ओके, आली सर. ओके.
ओके, तर या ठिकाणी बघा आता अशा पद्धतीनं आपलं काय आहे, हे ओपन झालेलं. या ठिकाणी याच्यामधलं चॅट जीपीटी, याच्यामधलं जे जेमिनीचं कॅनव्हास आहे, कॅनव्हास नावाचं जे काही अपडेट आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी दाखवणार आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू नाव हिअर इज की आपल्याला कॅनव्हास बघायचा होता सुरुवातीला. सो आय विल या ठिकाणी आता तुम्हाला जो मी लाईफ टाईमसाठी कॅनव्हा दिलेला आहे, या 5 in 1 मधलं पहिलं टूल कॅनव्हा आहे, दुसरं पीएनजी ट्री आहे आणि तिसरं आपलं हे आहे चॅट जीपीटी प्लस आहे. तर तिन्ही तुम्ही मोबाईलवरती घेऊ शकता. तर बघा या ठिकाणी कॅनव्हाला मी क्लिक केलं, कॅनव्हा ओपन झालेला आहे. कॅनव्हा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी बघा हे होम पेज तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, या होम पेज वरती या ठिकाणी खालच्या बाजूला क्रिएट युअर डिझाईन्स, टेम्पलेट्स आणि मोर नावाचा ऑप्शन आहे. तर ते मोर नावाच्या ऑप्शनच्या वर 3 डॉट्स आहेत. तर त्या 3 डॉट्सला त्या ठिकाणी क्लिक करायचं तुम्हाला. आणि या ठिकाणी ब्रँड आहे बघा पहिल्यांदा, कारण आपल्याकडे पॅनेल आहे. आपण स्वतःची फॉन्ट वगैरे आणू शकतो. ब्रँडच्या खाली ऍप्स आहेत, ऍपच्या खाली ड्रीम लॅब आहे. तर हे 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ऍप्स आणि ड्रीम लॅब काय आहे नेमकं ते सांगणार आहे. तर ऍप्स मध्ये जायचं, तुम्हाला ऍप्सला क्लिक करायचं आहे. ऍप्सला क्लिक केल्यानंतर वर डिस्कवर ऍप्स नावाचा ऑप्शन येतो आणि तिथं सिंपल तुम्हाला टाईप करायचं आहे डेप्थ लूप टाईप करायचं आहे. डेप्थ लूप नावाचा या ठिकाणी ऍप आहे, तो तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचा आहे. डेप्थ लूप टाकला, डेप्थ DEPTH, ओके, डेप्थ आणि लूप. ओके, आता डेप्थ लूप असं टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सिंपली या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा एक सिम्बॉल येईल. ओके, तर तो तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्रिएट 3D फोटो सीन्स विथ मोशन. मोशनने 3D फोटोज तुमचे तयार होणार आहेत, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा यूज इन एक्झिस्टिंग डिझाईन मध्ये कधी करायचं नाही काम, आपल्याला यूज इन न्यू डिझाईनला काम करायचं. पण नवीन पेजवर नवीन फोटोज देऊन या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. तर यूज इन न्यू डिझाईनला तुम्ही क्लिक केलं आणि हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईज कोणती पाहिजे ती बघायची. आता मला इंस्टाग्रामसाठी बनवायचं असेल तर मी इंस्टाग्रामचं मी निवडतोय, 1:1 वाला निवडतोय. किंवा तुम्ही युट्यूबसाठी जर करत असाल तर 1280 गुणिले 720 पिक्सेल, म्हणजे ते 16:9 रेशिओ असतो त्याचा आडवा. तर हे जे सगळे सायझेस आहेत ना, 3 सायझेस महत्वाच्या आहेत खरं तर. एक आडवा, एक उभा आणि एक चौकोनी, म्हणजे 3च असतात. बरोबर आहे. तर आता बघा मी काय करतो, या ठिकाणी इंस्टाग्राम पोस्ट 4:5 वाला घेतो मी आता ऍक्च्युअली, सेकंड वाला इंस्टाग्राम पोस्ट वाला घेतो आणि त्याला या ठिकाणी क्लिक करतो. त्या ठिकाणी अशा प्रकारचा कॅनव्हास या ठिकाणी आपल्याला येईल. बरोबर आहे, 4:5 मधला कॅनव्हास येईल. ओके, आणि त्याच्यानंतर ते डेप्थ लूपचा ऍप या ठिकाणी ओपन होत आहे. या ठिकाणी काही मोशन दिसत आहेत बघा तुम्हाला. हा कॅरोझोल मोशन आहे, अशा प्रकारचे फोटो तुमचे रोटेट होणार आहेत. त्यानंतर दुसरा जो आहे तो टाइमलाईन आहे. अशा प्रकारे एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक झूम होऊन अशा पद्धतीने होणार आहे. तिसरं एक रिंग एक आहे, व्हर्टिकल रिंग आहे, अशा प्रकारे एक दिसेल. त्यानंतर चौथं जे आहे या ठिकाणी बघा फ्लिप स्टिक नावाचा ऑप्शन आहे, तो या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार आहे. त्यानंतर सर्कल नावाचा एक ऑप्शन आहे बघा, सर्कलमध्ये या ठिकाणी फोटो एक झूम एक होणार आहे. आणि हा मॅगझिन वाला बघा, हा या ठिकाणी या टाईपचा एक होणार आहे. ओके, या पद्धतीनेही मॅगझिन टाईपचा एक होणार आहे. त्यानंतर बघा दुसरा आहे स्पिनिंग वाला एक आहे. स्पिनिंग मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं जी आहे ती स्पिन होणार आहे. त्याच्यानंतर हा व्हर्टिकल टॉवर वाला एक आहे बघा, व्हर्टिकल टॉवर एकानंतर एक येत आहे आणि पाठीमागची इमेज पुढे येत आहे आणि ती जी इमेज दिसलेली आहे ती नंतर पाठीमागे जाते. आणि स्पायरल एक आहे, स्पायरल. ओके, अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं. आणि मी जे तुम्हाला दाखवणार हा रेडियल दाखवणार आहे, हा सगळ्यात मला आवडता शेवटचा. हा तुम्हाला मी करून दाखवतो रेडियल वाला. ओके, सगळं तसंच हे बघा. आता खाली फोटो 0 ते 30 फोटो लागतात. आता आपण मिनिमम 6 ते 30 खाली सांगितलेलं आहे. तर चूज फाईल म्हणून आता आपण अॅनिमेशन निवडलेलं आहे रेडियल नावाचं. आता फोटोज निवडूया, चूज फाईल करूया आणि कलेक्शन्स मध्ये जाऊया. आपल्या जे काही गुगल फोटोज असतात त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. ओके, कलेक्शन्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा, या ठिकाणी फोटोज अँड पेट्स मध्ये मी जातो. आता हे माझ्या मुलीचे काही फोटोज मी घेतो, सपोज फॉर एक्झाम्पल. आता हा एक मी फोटो घेतलेला आहे. सपोज हा एक फोटो मी घेतलेला आहे. 2 फोटो असे व्हर्टिकल घेतले. तुम्ही फोटो कसे ती मी निवडू शकता. बरोबर आहे. त्यानंतर सपोज हा तिसरा एक फोटो मी या ठिकाणी घेतलेला आहे. बरोबर आहे. नंतर चौथा एक फोटो मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा हा मी हा एक 5वा एक फोटो घेतलेला आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी अशा प्रकारचा एक 6वा एक फोटो फ्रंट फेस असलेला घेतो. लेकिन असे 6 फोटोज या ठिकाणी मी वेगवेगळे घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आता मी काय करतो, याला डन असं करत आहे. 6 फोटोज करून दाखवतो. 6 आउट ऑफ 6 फोटोज या ठिकाणी आपले अपलोड झालेले आहेत.
या ठिकाणी बघा व्हिडिओ सुद्धा तुमचा तयार झालेला आहे. या ठिकाणी बघा किती छान पद्धतीने दाखवता येते. ओके, म्हणजे बघा त्याला धडकी मारून त्या ठिकाणी तो पुढे येत आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही जर स्पायरल केलं इथल्या इथं तर स्पायरल सुद्धा होत होतो बघा, अशा पद्धतीने होत आहे. आणि इथं समथिंग या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं. ओके, सो हिअर ऑल्सो इट ऑल्सो गिव्स यू नाईस लुक. आता मॅगझिन वाला बघा चाडव होत आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 सुंदर. काय व्हर्टिकल जे असतं ते थोडेसे आता इथं तुम्हाला खालच्या बाजूला एक ऑप्शन आहे फ्रेम ऑप्शन. फ्रेम ऑप्शन मध्ये तुम्ही काय करायचं बॉर्डर म्हणजे 1:1 जागी काय करू शकता इथले इथं सुद्धा चेंज करू शकता. 9:16 करूया बघा 9:16. आता 9:16 मध्ये बघा किती सुंदर आहे ते. हे बघा अशा पद्धतीचं वेगवेगळे पेजेस किती चांगल्या पद्धतीने स्मूथली या ठिकाणी काय होत आहेत रोटेट होत आहेत. आता स्पिनिंग वाला बघू या ठिकाणी व्हर्टिकल मध्ये हे बघा स्पिनिंग या पद्धतीने तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा व्हर्टिकल व्हर्टिकल फ्लावर मध्ये तर याला इथं खाली एक ऑप्शन आहे झूमचा. तर इथं काय करा इथं बॅकग्राऊंड कलर आहे बॅकग्राऊंड कलर तुम्ही ब्लॅक करा. ओके, इथं बॅकग्राऊंड कलर सपोज आता मी काय केला इथं खालच्या बाजूला हा हा जो आहे गोल तो खालच्या बाजूला मी ओढला. ओके, आणि या ठिकाणी झूमचा एक ऑप्शन आहे. लेट मी शो यू दॅट. ओके, म्हणजे फोटोज काय होतात मोठे अजून दिसत आहे. फ्रेम ऑप्शन झाला. ॲनिमेशन ऑप्शन मध्ये इथं बघा ॲनिमेशन ऑप्शन मध्ये स्पीड एक आहे आणि झूम एक आहे. तर झूमला मी दोन इथं झूम असं होतं तर त्याला मी झूम मोठं केलेलं आहे बघा. अजून फॉरवर्ड रिव्हर्स जे आहे उलटं करायचं का सरळ जे काय फोटो सिक्वेन्स त्या पद्धतीने करायचं. स्पीड कसा आहे स्लो पाहिजे का त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर 0.5 करतो आणि झूम डबल केला आणि स्पीड निम्म्यानं कमी केला आणि झूम डबल न केला. तर आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने हा दिसेल. ओके, या पद्धतीने इथं दिसतोय व्हर्टिकल फ्लावर वाला असं दिसतोय. आता हा वाला बघूया या ठिकाणी बघा हा स्पायरल वाला. हे बघा हे स्पायरल वाला बरोबर आहे. या पद्धतीने दिसत आहे. स्पिनिंग वाला बघा या ठिकाणी हे बघा स्पिनिंग. आता मॅगझिन वाला बघा मॅगझिन व्हर्टिकल मॅगझिन झाला आता तयार. पहिल्यांदा ते पुस्तक पूर्ण उघडलं जातं आणि परत एक एक करून बघा किती छानपैकी एलिगंटली स्मूथली आणि तो किती छान पद्धतीने या ठिकाणी काय होत आहे येत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने झाला. आता सर्कल मधलं बघा. ओके, बघा सर्कल असं असेल. ओके, त्याच्यानंतर फ्लिप सॅक बघूया या ठिकाणी. बघा याचं फ्लिप म्हणजे असं येतं ते. आणि हे बघा रिंग वाला बघा एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक. आता त्याच्यामध्ये खाली बघायचं आहे आपल्याला झूमचा ऑप्शन बघा परत सेपरेट तुम्हाला करावं लागतं. ओके, तर आता इथं बघा अशा पद्धतीने इथं झूम होईल ते. पण असं करण्यापेक्षा आपण थोडंसं एवढं झूम करूया. ठीक आहे, आता बघा हे पूर्ण दिसेल. हे बघा आता पूर्ण व्हिडिओ भर येते मस्तपैकी एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक तुम्हाला इथं येताना दिसेल. बरोबर आहे. या प्रकारच याच्यामध्येच तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागतं. आता टाइम लाईन आहे खूप महत्वाचं टाइम लाईन. हे बघा आता हे एकानंतर एक काय होणार आहे झूम होऊन येणार आहे. हे बघा, किती छान पद्धतीने झालेलं. अजून थोडं झूम करता येईल का बघू या ठिकाणी. हे बघा थोडं जास्त करा नका. या ठिकाणी थोडं झूम केलं तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं हे एक मिळेल. ठीक आहे. थोडं झूम जास्त झालेलं आहे या फोटोसाठी. तर आपण थोडंसं कमी करू म्हणजे हे सेटिंग तुम्ही करू शकता. याला थोडंसं जास्त हे झालेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर बघा कॅरोजल बघूया. कॅरोजल हे बघा एकानंतर एक असं येत आहे. ओके 1 2. आता इथं तो थोडासा लंबवर्तुळाकारी आपण म्हणतो ना आणि परत थोडंसं सरळ होत जाणारा अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी ते दाखवतो. थोडंसं झूम करता आलं याच्यामध्ये सुद्धा आपण जास्त नाही थोडं झूम करायचं आहे. जे तुमच्या फोटोची नीड आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, सो ओव्हरऑल हा खूप छान प्रकारे या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि खाली ऍड टू डिझाईन आहे बघा. थोडंसं झूम करूया आपण आणि इथे बघा ऍड टू डिझाईन आहे. ठीक आहे, शेवटच्या खालच्या पार्टला जे काय ऍड टू डिझाईन आहे ते पार्ट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर आता खाली ऍड टू डिझाईनला तुम्ही क्लिक करा. ऍड टू डिझाईनला आता ते आपलं जे काय अॅनिमेशन आहे ते रेंडर करू लागतं. ठीक आहे, ते अॅनिमेशन रेंडर होणार व्हिडिओमध्ये कन्वर्ट होणार आणि शेवटी मग ऍज अ MP4 तुम्ही या ठिकाणी काय करू शकता त्याला डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीनं 6 इमेजेसचं आपण लगेच बघा तर मी तुम्हाला त्यातल्या वेगवेगळ्या सेटिंग दाखवायला वगैरे 5 मिनिटाचा वेळ गेलेला असेल. बट यू कॅन जस्ट क्रिएट इट जस्ट विदिन 2 मिनिट्स. ओके, आणि असं सांगू नका कम ऑन की 3 मिनिट वेळ नाही. आता बघा या ठिकाणी याला काय करायचं आहे आपण
जी काही साईज दिली होती सुरुवातीची साईज, ओके, त्या साईजनुसार तो व्हिडिओ बनतो. आणि ही जी साईज आहे ती आपण इथल्या इथं सिलेक्ट करू शकतो. ओके, या पद्धतीने तुम्ही असं ठेवू शकता. वर खाली जे काही टायटलिंग करायचे तुम्हाला ते टायटलिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि खाली खाली बघा, आता इथे व्हिडिओ तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही इथे काय करू शकता, वरच्या बाजूला एक ॲरो आहे बघा, वरच्या बाजूला ॲरो, त्या ॲरोला क्लिक करायचं आहे. ओके, त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर खाली शेअर नावाचं ऑप्शन आहे आणि डाउनलोड सिलेक्शन नावाचं ऑप्शन आहे बघा. डाउनलोड इथं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही एक काम करा, इथे त्या ॲरोला क्लिक करा, शेअरला क्लिक, शेअरच्या खाली डाउनलोड आहे, तर शेअरच्या खाली डाउनलोड आहे आणि MP4 व्हिडिओ आहे. ते MP4 व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि त्या पद्धतीनं तर डाउनलोड करू शकता. आता हा व्हिडिओ जो आहे तो अशा पद्धतीने लगेच तुमचा डाउनलोड होणार आहे. हे होत असताना तोपर्यंत खालचा जो थॉट वाचायचा, आणि इसेन्शियल ऍस्पेक्ट ऑफ क्रिएटिव्हिटी इज नॉट बिंग अफ्रेड टू फेल. तर हारण्याच्या भीतीला संपवणे हे बघा, या पद्धतीने आता मी काय करतो, माझ्या पर्सनल याच्या ठिकाणी मी टाकतो माय स्पेस, कारण दिस इज अ पर्सनल स्लाइड शो, त्यासाठी मी पर्सनली याला मी या ठिकाणी घेणार आहे. या पद्धतीने घेतलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो मला व्हिडिओ स्वरूपात या ठिकाणी मिळालेला आहे. तो मला या ठिकाणी स्टेटसवर टाकता येतो किंवा जे काही मला टाकायचं आहे त्याच्यावर ते याला मी टाकू शकतो. ओके, या पद्धतीने थोडीशी सेटिंग वगैरे चेंज करून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. स्क्रीन ओके, या ठिकाणी बघा माय स्पेस हा व्हॉट्सअपचा या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल, बट हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मी पाठविण्याच नंतर दुसरा एखादा व्हिडिओ बनवून. ओके, सो नाव या ठिकाणी जी काही झालेलं आहे, ओके, ते पर्सनल स्लाइड शो झालेला आहे. ओके, आणि मी जे करणार आहे आता मंगल पांडेंचा, तो आहे वंदे मातरम स्पर्धेसाठी एक आहे आणि जो तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवत आहे, ओके, तो एक म्हणजे हिस्टॉरिकल नाही येतो, तो एक मॉडर्न कॉन्सेप्ट आहे. तर असे 3 व्हिडिओज सायमल्टेनियसली थोडे थोडे चालू ठेवायचे. आता तुम्ही ऍटलिस्ट 1 ठेवू शकता, 3 दिवसाला 1 ठेवू शकता. बरोबर आहे. स्टॉप शेअर करतो मी अँड आय एम जस्ट कमिंग बॅक टू लॅपटॉप स्क्रीन हिअर. लेट मी शेअर. हे बघा, आवाज आला का सगळ्यांना व्यवस्थित? होय सर. ओके. आता मी या ठिकाणी काय करतो, आता याच्यावरून बाहेर येतो. So I'm leaving the meeting from here and then this is the laptop screen now. आता या ठिकाणी बघा, आपल्या तोपर्यंत जी काही आपली स्क्रीन ही आहे या ठिकाणी हे झालेली असेल तर या ठिकाणी बघा 9 सेपरेट इमेजेस. ओ माय गॉड, व्हॉट 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 काइंड ऑफ. या ठिकाणी बघा या पद्धतीने असं झालेलं आहे. फक्त त्यानंतर असं झालेलं आहे दुसरा शॉट, त्यानंतर हा बघा तिसरा असं झालेला आहे, त्यानंतर चौथा असं झालेला आहे, त्यानंतर 5वा असं झालेला आहे, 6वा असं झालेला आहे, 7वा असं झालेला आहे, 8वा असं झालेला आहे, 9वा असं झालेला आहे. मग त्यांना सगळं बघा कॅरेक्टर कन्सिस्टन्सी ठेवली आणि वेग हा जो काही बॅकग्राऊंड लोकेशन मधला जो काही सेटिंग आहे ती व्यवस्थितपणे आलेली आहे. यामध्ये काय तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, फर्दर तो एक सीन पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर असे 9 इमेजेसचा जर फीड तुम्ही दिला, सो इट विल बी बेटर फॉर character consistency and facial consistency, location consistency, and overall voice consistency. Okay, so here one more thing या ठिकाणी झालेलं आहे बघा. या ठिकाणी ई कॉन्टेंट म्हणजे हे तर मी तुम्हाला ट्रिक्स आणि टेक्निक सांगणार होतो. कॅरेक्टर कन्सिस्टन्सी तो झालेला आहे. इनोव्हेटिव्ह ऍप्स जे आहेत अजून काही आहेत ज्ञानवा मधले ते तुम्ही धुंडाळू शकता. सगळं जे मी तुम्हाला देणार आहे वर्कशॉप मध्ये त्याची एक चुणूक मी तुम्हाला देत आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर तुम्ही वैयक्तिक स्तरावर सुद्धा करू शकताय. सेपरेट जेव्हा केव्हा कोर्स होईल त्यामध्ये मात्र कन्सेशन असणार आहे, भलं मोठं कन्सेशन असणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना. ओके, PNG ट्री आणि याचा सगळ्याचा टोटलचा जो युजफुल तुमचे जे काही रोजचे छोटे मोठे टास्क असतील त्या छोट्या टास्क पासून मोठ्या टास्क पर्यंत तुम्ही हे सगळं बनवू शकता. ओके, तर आजचं जे काही तुम्हाला मला सांगायचं होतं या ठिकाणी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि शेवटी आता टूल फेस्ट ऑफर बद्दल या ठिकाणी मी रिलीज करतोय. जवळपास 10 ते 12 जणांनी या ठिकाणी त्याला प्रवेश नोंदवलेला आहे. काल त्याच्या त्या लाभार्थी आता म्हणजे या ठिकाणी ट्रेनिज म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया बेनिफिशरीज आहेत ते. तर बेनिफिशरीज आहेत तर त्याचा उर्वरित सर्वांनी या ठिकाणी लाभ घेण्यासाठी ही ऑफर आणि हा पोस्टर या ठिकाणी मी रिलीज करत आहे. सो हिअर यू कॅन सी दी येस्टरडे. तुम्हाला या ठिकाणी आपल्या पाठीमागचा जो कोणी कोर्स केलेला होता त्यांना या ठिकाणी आपण ते पाठवलेलं होतं. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल शो यू दॅट. आज त्याची जी यादी आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करेनच. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल ओपन दिस one minute. AI.
खालील जो कोर्स आहे त्याच्यामध्ये पोस्टरमध्ये मला दिलेला आहे. सो हिअर त्याच्यामध्ये काही काही नवीन अपडेट हे जे आहेत नवीन या ठिकाणी ऍडिशन जे मी करणार आहे, काही व्हिडिओ जनरेशनचे टूल्स सुद्धा मी टाकणार आहे. सध्या मी त्याला डिस्क्लोज करत नाहीये, बट व्हिडिओ जनरेशनचे टूल्स सुद्धा याच ऑफर मध्ये या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ते 5वं टूल म्हणून या ठिकाणी तुम्ही वापरू शकणार आहात. ओके, सो हिअर आय विल गो टू माय स्पेस. हिअर या ठिकाणी बघा माय स्पेस, आणि हा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. हा बघा, हा व्हिडिओ जो तयार झालेला होता तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे. ओके, या पद्धतीनं लॅपटॉपच्या स्क्रीनवरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ओके, सो हिअर त्याच्यामध्ये काही सेटिंग मधल्या चेंजेस तिथे आवश्यक होत्या, त्या पद्धतीने तुम्ही केल्यानंतर तेही होईल. झूम थोडंफार कमी करून त्याच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट धिस न्यू कॅनवा. आणि ही जी कॉम्बो ऑफर आहे ही मात्र तुम्ही जर पाहिली तर याच्याबद्दल ही ऑफर सांगण्या अगोदर ही वाईज ऑफर ते मी तुम्हाला सांगतो. ओके, या ठिकाणी कॉम्बो ऑफर याला नाव असं मी दिलेलं आहे, ते कॉम्बो ऑफर, कारण हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये आहे. बिकॉज इफ यू टेक दिस फॉर जस्ट 1 इयर जरी घेतलं तुम्ही तर 12,000 रुपीजला कॅनवा आहे, पण ते तुम्हाला मिळत आहे या ठिकाणी लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला मिळत आहे, स्वतःच्या मेलवर मिळत आहे. फक्त त्या लिंकला क्लिक करायची, मोबाईलवर जे काही तुम्हाला मी लिंक देणार आहे त्या मोबाईलच्या लिंकला क्लिक करायची आहे, लॅपटॉप वरून त्याला क्लिक करायचं आहे, अँड युअर कॅनवा विल बी ऍक्टिव्हेटेड फॉर ए लाईफ टाईम ऑन युअर ओन मेल. तुमचा स्वतःचा जीमेलवर या ठिकाणी तो टाकून तुम्हाला तो वापरता येणार आहे. तो जो ग्रुप आहे तो आमरण राहणार आहे 5-in-1 टूलचा. ओके, ज्याच्यामध्ये जे काही अपडेट्स येणार आहेत ते मी टाकणार आहे. पीएनजी ट्री एक आहे, ते कॉमन ईमेलवर आहे, ते लाईफ टाईम ऍक्सेस त्याचाही आहे. त्याच्यामध्येही अनलिमिटेड डाउनलोड तुम्ही करू शकता. काही इमेजेस बॅकग्राऊंडचे असतील, काही सीन्स असतील, काही लोकेशन्स असतील, ते लोकेशन्स किंवा काही ऑब्जेक्ट्स असतील ते ऑब्जेक्ट्स वगैरे ChatGPT प्लसने तयार करण्यापेक्षा तुम्ही पीएनजी ट्रीने करू शकता, आणि त्या पद्धतीनेही तुम्ही जे आहे त्याचा लाभ घेऊ शकता. काल एक सुंदर असं गीत बनवलेलं, त्याला खूपच माझ्या विषयाच्या सर्कलमधून वेगवेगळे अप्रिशिएशन मिळालं. कारण ऍडमिशनचाही या ठिकाणी बघा, कीटक गीत आपण झुरळ गीत सुद्धा तयार करतो, तसं आपण प्रवेश गीत तयार केलेलं आहे आणि विद्यार्थी सुद्धा खूप अप्रिशिएट करत आहेत. त्यामुळं सुनो AI चा मधील अपडेट मी तुम्हाला आता दाखवणार आहे. थोडंसं ते दाखवायचं राहिलं तुम्हाला. आणि ChatGPT प्लस मधलं तर सांगितलेलं आहे की मल्टिपल इमेजेस, ओके, आणि स्क्रिप्ट मॉडिफिकेशन्स, मल्टिपल मॉडिफिकेशन्स हे तुम्ही प्लस व्हर्जन मुळे या ठिकाणी करू शकणार आहात. ओके, सो दिस इज व्हेरी बेटर थिंग्स विच इज गोइंग टू बी हॅपन फॉर युअर ई कॉन्टेंट मेकिंग जर्नी. ओके, आता 50% स्पेशल कन्सेशन आहे. जे कुणी हे लाभार्थी असणार आहेत, जे कुणी हा लाभ घेणार आहे त्यांना अपकमिंग कोर्स जेव्हा केव्हा होईल तो आपला AITVT नावाचा कोर्स आहे फॉर टीचर्स अँड AI फिल्म मेकर्स. AI प्लस क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटीमध्ये पॉवर फिल्कॅन, पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनवा मधील नवीन उपयुक्त अशा प्रकारचे अपडेट्स घेऊन ते आपण तुम्हाला शिकवणार आहोत. आणि AI तर आपलं असणारच आहे. ओके, तर हे जे आहेत 5 गोष्टी तुम्हाला फक्त 500 रुपये म्हणून आपण 499 रुपयात तुम्हाला देण्यात येत आहे. गुगल पे, फोन पेने या नंबरवर तुम्हाला फक्त पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे, अँड यू विल बी ऍडेड टू न्यू कोर्स ग्रुप. ओके, हा जो ग्रुप आहे तो टूल ग्रुप आहे, त्या 5-in-1 नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला तुमच्या क्वेरीसाठी या ठिकाणी या ठिकाणी ऍड करणार आहे मी, कारण त्यामध्ये जे मी ऍडिशन सुद्धा करणार आहे, नवनवीन येणार आहेत ऍडिशन्स. तुम्ही जर चांगला उदंड असा प्रतिसाद दिला तर त्यामध्ये मी नवनवीन तुम्हाला देऊ शकेन. प्लस जे आहे तुम्हाला कोर्स मधलं जे काही डिस्काउंट आहे ते सुद्धा याच ग्रुप मधल्यांना तो मेसेज असेल की तुम्हाला 50% देण्यात येत आहे. जे कोणी घेणार असतील ते 50% या ठिकाणी कन्सेशन त्या कोर्सला ऍडमिशन सुद्धा घेतील. सपोज फॉर एक्झाम्पल 999चा जर मी कोर्स घेतला तर तुम्हाला फक्त 499 मध्ये या ठिकाणी तो घेता येणार आहे. आणि हे टूल्स जे आहेत ते नवीन कोर्स धारकांना सेपरेट घ्यावे लागणार आहेत, परंतु तुम्ही अगोदरच घेतल्यामुळे तुम्हाला मात्र कन्सेशन तो असणार आहे. सो सगळ्याच बाबतीत तुम्हाला या ठिकाणी हा लाभ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रशिक्षणार्थी न म्हणता या ठिकाणी लाभार्थी असं नाव दिलेलं आहे. प्रशिक्षण तर तुम्ही घेणार आहातच. ओके, किंवा जे काही घेतलेलं आहे त्याचा तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीनेही वापर तुम्ही करणार आहातच. ओके, सध्या मी तुम्हाला वैयक्तिक आणि ग्रुपला या ठिकाणी हे पोस्टर मी शेअर करेन. लवकरात लवकर आजच्या आज तुम्ही या ठिकाणी प्रवेश नोंदवला तर तुम्हाला लगेच लाईव्ह मध्येच मी या ठिकाणी हे टूल्स वितरित करत आहे.
ज्यांना कोणाला लाभ घ्यायचा असेल ते लाभ घेऊ शकतात. बाकीची पुढचं एक 20-25 मिनिटांची मीटिंग होणार आहे, सेपरेट मीटिंग होणार आहे. नवीन जे काही लाभ आहेत ते जे ग्रुप आहेत, आता 5-in-1 मधले जे काही आपले प्रशिक्षणार्थी त्यांची नावं सांगतो, त्यांनी फक्त थांबायचं आहे. त्यांना नवीन लिंक मी देणार आहे. जे कोणी आता प्रवेश घेणार असतील किंवा जे कोणी आता ते ऑफरचा लाभ घेणार असेल त्यांना नवीन झूमच्या लिंकची मी वितरण करणार आहे. तर तुम्ही ते घेऊन त्या ग्रुपमध्ये येऊ शकता, मीटिंग मध्ये येऊ शकता. त्या मीटिंग मध्ये बाकीचे जे काही तुम्हाला ऍक्सेस बद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ओके, 10 मेंबर्स या ठिकाणी आहेत, त्यांची नावं मी घेतो. या ठिकाणी भावना व्यास मॅडम आहेत, दीपक कुरळपकर सर आहेत, दिलीप पाटील सर आहेत, कुसुम ढोणे मॅडम, डॉक्टर कुसुम ढोणे मॅडम, प्रेम नकाते सर, प्रियांका रणवरे कदम मॅडम, राजेश बागुल सर, सतीश काळे सर आणि तेजल घोटाळे मॅडम. ओके, आपण सगळ्यांनी या ठिकाणी काय करावं, थोडंसं थांबायचं आहे आणि त्याच्या पद्धतीनं तुम्हाला हा लाभ कंटिन्यू करून घ्यायचा आहे. ओके, सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल मिनिमाइज धिस अँड I am just stopping the recording to take questions or some queries or some things if you want to tell. Okay, because we are going to end this workshop here. 2 days workshop हा या ठिकाणी आता समारोप या ठिकाणी आपण करत आहोत. या ठिकाणी जे काही बघा, मला तर या कोणतीही गोष्ट, सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी ई साहित्य निर्मितीचा वाव दिसत आहे. तशा पद्धतीने तुम्हालाही या ठिकाणी दिसायला हवा, कारण याची व्याप्ती आपण फक्त व्हिडिओ आणि इमेजेस पुरती मर्यादित न ठेवता, काल आपण बघितलं वेबसाईट मेकिंग सुद्धा बनवू शकतो. कोडिंग करायला शिकायची आहे क्लॉड एआय ने, तर या ठिकाणी तेही आपण आणणार आहोत. त्या नवीन जे काही आपले टूल धारक असणार आहेत त्या टूल धारकांना त्याची सुद्धा या ठिकाणी क्लॉड एआय जर तुम्ही ऐकलं असेल, चॅट जीपीटीच्या जेमिनीच्याही खूप 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 पुढचं आहे, खूप महागडं आहे तसं तर तेही मला घ्यायचं आहे, परचेस करायचं आपल्याला सगळ्यांना, आणि त्याचाही लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. तर त्यानंतर तुम्ही अजून वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. त्यामुळे ई साहित्य निर्मिती आता फक्त इमेज आणि व्हिडिओ पुरती मर्यादित न राहता डॉक्युमेंटेशन, पीडीएफ, वर्ड, एक्सेल अँड ऑल युअर वेबसाईट मेकिंग, कोडिंग या पातळीपर्यंत येऊन ठेपलेली आहे. या सगळ्या प्रणालीचा तुम्ही या ठिकाणी वापर करावा, लाभ घ्यावा याशी या ठिकाणी विनंती करतो. आणि हे करत असताना या ठिकाणी तुम्ही धीरोदात्तपणे या ठिकाणी आपल्या यशोशिखरावरती नजर गाडून या ठिकाणी तुम्हाला कार्यरत होता आलं पाहिजे, चालता आलं पाहिजे. चालता चालता या ठिकाणी दमछाक जर झाली तर या ठिकाणी या 4 ओळी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला प्रेरक ठरतील की आसवांच्या रांगोळ्यांनी सजावता येत नसतात, पराक्रमाची रणांगणं हुंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात, बंदमुक्तीचे तराणे आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात, आकाश कवेत घेण्याची स्वप्ने. एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल घेऊन पळावं लागतं, एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन जळावं लागतं, मशाल होऊन जळावं लागतं. आणि या अग्नीतून उभं राहणारा जो काही प्रकाश आहे, जो काही गंधाळलेली पहाट असणार आहे, त्या पहाटेतून जो काही सूर्य उगवणार आहे, त्या सूर्याची किरणं पुढचे कित्येक पिढ्या त्याचा लाभ उठवत राहणार आहेत. तुमच्या या बीजारोपणातून जे काही ज्ञानाचा महावटवृक्ष तयार होणार आहे, त्या वटवृक्षाला लगडणाऱ्या फांद्यातून जी काही फळं लगडणार आहेत, त्यातून पाझरणारा जो काही ज्ञानरस आहे तो सुद्धा कित्येक पिढ्या चाकणार आहेत. आणि तुमचा आत्मा, तुमचा जो काही मानवी जन्म आहे तो कृतार्थ होणार आहे, यथार्थ होणार आहे आणि मोक्षापर्यंत या ठिकाणी याची मजल जाणार आहे. तर या सगळ्या प्रणालीचा तुम्ही लाभ घ्याल, लाभार्थी यादीमध्ये याल, लवकरात लवकर याल. 14 जून पर्यंतची ऑफर असेल, हे सगळ्यांना या ठिकाणी सूचित करतो. तुर्तास या सिरियस नोटवरती इथेच थांबतो. काही प्रश्नोत्तर घेण्यासाठी रेकॉर्डिंग इथे थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. संदीप कडळे सर यांनी या ठिकाणी प्रवेश नोंदवलेला आहे, दीपक कुरळपकर सरांनीही नोंदवलेला आहे. तर या ठिकाणी त्यांना मी लिंक पाठवत आहे, त्यांना नवीन याची ही मीटिंग झाल्यानंतर. ओके, जे कोणी या ठिकाणी मीटिंग 5 मिनिटानंतर चालू होणार आहे, त्याच्या अगोदर जे प्रवेश घेणार असतील त्यांना नवीन मीटिंग मध्ये जे धारक आहेत, लाभधारक आहेत, त्यांच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी तुम्हालाही यायला मिळणार आहे. नवीन सेपरेट लिंक असेल, ती लिंक फक्त जी आहे ग्रुप धारकांना, नवीन कोर्स, नवीन टूल धारक ग्रुप आपण म्हणूया, त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. सो विथ धिस नोटीस आय वुड लाईक टू कन्क्लूड धिस 2 days वर्कशॉप. आणि या ठिकाणी हा 2 दिवसाची कार्यशाळा या ठिकाणी संपलेली आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट.